पावसानं दडी मारल्यानं उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच कृष्णा आणि पंचगंगा नद्यांवरील पाणी उपसाबंदीमुळे शिरोळ तालुक्यातील शेतकरी गंभीर अडचणीत सापडलाय। नद्यातील पाणी पातळी झपाट्यानं खालावत असल्यानं पाटबंधारे विभागानं सलग काही दिवसांसाठी उपसाबंदी लागू केली आहे। परिणामी ऐन वाढीच्या टप्प्यावर असलेल्या पिकांना पाणी मिळत नसल्यानं ती करपू लागली असून शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय। शिरोळ तालुका ऊस, भाजीपाला आणि विविध नगदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे। सध्या वाढत्या तापमानामुळे पिकांना नियमित पाण्याची आवश्यकता असताना उपसाबंदीमुळे सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली आहे। पाण्याचं आवर्तन लांबल्यानं ऊसाची पिकं पिवळी पडू लागले, तर कोबी, मिरची, टोमॅटो आदी भाजीपाला पाण्याअभावी कोमेजत आहे। अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून घेतलेली नवी लागवड ही धोक्यात आली असून पिकं जळून जाण्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान आलास जिल्हा परिषदेचे कार्यसम्राट सदस्य प्रशांत शहापुरे यांनी याबाबतचं राज्याचे जलसंपदा मंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा करून उपसाबंदी शिथिल करण्याची मागणी केली आहे, असं या निवेदनात म्हटलं आहे की म्हैसाळ बंधारा ते राजापूर बंधारा या कृष्णा व पंचगंगा नदीपात्रालगतच्या गावातील शेतकऱ्यांच्या माझ्याकडे गेल्या 2 दिवसांपासून शेकडो तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। उपसाबंदीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत आहे, त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं माझ्या शेतकऱ्यांच्या वेदना शासनापर्यंत पोहोचवणं हे माझं कर्तव्य आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे। या उपसाबंदीमुळे म्हैसाळ ते राजापूर पट्ट्यातील सुमारे 3000 एकरहून अधिक बागायत, लावणी, भाजीपाला, ऊस, फळबागा पिकांना पाण्या वाचून फटका बसतोय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। या पट्ट्यातील नदीपात्रात व बंधाऱ्यामुळे सध्या मुबलक पाणीसाठा, पाणी पातळी स्थिर आहे। पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक पाणी राखीव ठेवल्यानंतरही शेतीसाठी पाणी उपलब्ध होऊ शकतं। 70% शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार सिंचन बसवलं, त्यामुळे पाण्याचा काटकसरीने वापर होतो। त्यामुळे उपसाबंदीऐवजी मर्यादित व नियंत्रित उपसा हीच खरी पाणी बचतीची पद्धत आहे। सलग 2 वर्ष अतिवृष्टी आणि आता उपसाबंदी यामुळे शेतकरी पूर्णपणे खचलाय। आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची भीती निर्माण झाली। शेतकरी वाचला तरच महाराष्ट्र वाचेल। म्हैसाळ बंधारा ते राजापूर बंधारा या मर्यादित पट्ट्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृपया उपसाबंदी शिथिल करावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी जलसंपदा मंत्री यांच्याकडे केली आहे। मंत्री महोदयांनी उपसाबंदी शिथिल करण्याचे आदेश दिल्यानं प्रशांत शहापुरे यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।